नमस्कार. चला, मी जयश्री तोरडमल. मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे की माझे 500 सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि ते कसे काय झालेले आहेत याच्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षामध्ये येईल की 500 सबस्क्रायबर करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं. हे बघा, तुम्ही जर नवीन यूट्यूबवर असाल तर सर्वात प्रथम आहे ना, तुम्हाला आहे ना संयम ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. काय, लगोलग कोणत्या गोष्टी होत नसतात. हं? आणि सर्वात मेन महत्त्वाची गोष्ट पहिल्यांदा ही आहे की तुम्ही आहे ना यूट्यूबची भाषा समजणं हे गरजेचं आहे. याच्यामध्ये कसं थंबनेल, हॅशटॅग, टॅग आ वगैरे अशा वेगवेगळ्या भाषा आहेत. सर्वात पहिल्यांदा आहे ना, तुम्ही याची सर्व माहिती घ्यायची. व्हिडिओ टाकताना पहिल्यांदा याची सर्व माहिती घ्यायची. यूट्यूबवर तुम्ही ज्या वेळेस येताय त्यावेळेस यूट्यूबची बरीच अशी माहिती आहे ती तुम्ही यूट्यूबमधनं मिळवू शकताय आणि ती माहिती घ्यायची. आ आणि तुमचा कंटेंट, आता कंटेंट म्हणजे काय माहिती, विषय कोणता आहे तुमचा, ही भाषा ओळखली ना तुम्ही की तुम्ही पटपट पुढं जाऊ शकाल. आता विषय कोणता आहे, तुम्हाला कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ बनवायचे आहेत, हां बरोबर, कोणत्या विषयावर व्हिडिओ बनवायचे आहेत हे पहिल्यांदा ठरवून घ्यायचं. हां कोणती तुमच्यामध्ये, म्हणजे जी कला आहे, जी कोणती कला तुमच्यामध्ये दडलेली आहे ती कला बाहेर काढायची आणि तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून ती कला पुढं घेऊन जायची. कोणती स्वयंपाक बनवण्याची असो, बोलण्याची असो, कॉमेडी असो किंवा काही अन्यथा बरेच आहे. हे बघा, माती जरी विकली तरी त्याचे पैसे मिळतात. हां म्हणून जे तुमच्यामध्ये कला आहे ती तुम्ही कला दाखवू शकताय. आता त्याच्यामध्ये कसं आहे, व्हिडिओ ज्या वेळेस तुम्ही सुरुवात करताय टाकायला, ज्यावेळेस आपण व्हिडिओ सुरुवात करतो टाकायला त्यावेळेस आपल्याला व्ह्यूज येत नाहीत, आणि सबस्क्रायबरही वाढत नाहीत. हळूहळू जसे व्ह्यूज म्हणजे कसे, बघणाऱ्यांची लोकसंख्या, सबस्क्रायबर म्हणजे आपले जे पाहतात आपल्याला, ज्यांनी लाईक केलेलं आहे ते सबस्क्रायबर आपले वाढत जातात, ते आपोआप वाढत जातात, व्ह्यूज पण आणि ते पण. काय, त्यामुळं आहे ना, आपण सध्या कसं आहे, नवीन ज्या वेळेस आहे ना त्यावेळेस व्ह्यूज आणि सबस्क्रायबर याच्याकडे लक्ष द्यायचं नाही, त्याला बरेच दिवस लागतात. मी सुरुवातीलाच सांगितलं आहे, संयम ठेवणं हे याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. काय, तुम्ही जेवढं लवकर याच्यामधलं यूट्यूबमधली कला जर शिकून घ्याल तेवढं तुम्ही पटकन तुमचा चॅनल मोनोटाईज होणार आहे. तर माझा आत्ता हाफ मोनोटाईज झालेला आहे, आता फुल पण होणार आहे. आणि मी हे सांगते, तुम्ही म्हणाल की ताई तुमचा कसा काय आणखीन मोनोटाईज झाला नाही, त्यामुळंच हा व्हिडिओ टाकते की मला याच्यातलं काहीसुद्धा माहिती नव्हतं. काय, माझ्या मुलांना तर खूपच दूर आहेत या विषयापासून आणि मलाही ह्याच्यामधलं काहीच ज्ञान नव्हतं. काय, मी थोडे व्हिडिओ बघून इकडचे तिकडचे असे थोडं हळू शिकत गेले. मला कोणीही काहीही एक तिळा एवढा शब्दसुद्धा सांगायला आलं नाही. मी दिवसभर आपलं तेच हळूहळू शिकत होते, त्यामुळं मला थोडासा उशीर झालेला आहे. आणि तुम्हाला उशीर होऊ नये म्हणून मी या गोष्टी सांगते की पहिल्यांदा तुम्ही यूट्यूबची सर्व भाषा समजून घ्या आणि जो तुम्हाला विषय टाकायचा आहे, व्हिडिओ टाकायचा आहे ज्या विषयाबद्दल, तो टाकत राहा. आता हॅशटॅग टाकायचा असतो. हॅशटॅग म्हणजे कसं माहिती आहे का, असा एच असतो, असं एच प्रमाणे असतो. एच माहिती आहे ना तुम्हाला, असं एच, तो हॅशटॅग आहे. आणि तो हॅशटॅग टाकायचा आणि त्याच्यापुढं तुमचा कोणता विषय आहे तो टाकायचा. मग तुमचा कोणता बोलण्याचा असेल, कॉमेडी असला तर कॉमेडी टाकायचा, पाककला असला तर पाककला टाकायचं, म्हणजे जे कोणताही तुमचा विषय असेल तो विषय पुढं टाकायचा. तुमची भाषा कोणती आहे, हिंदी, मराठी ही लँग्वेज, ती हॅशटॅग परत हॅश करायचं
आणि परत ते तुमची भाषा टाकायचं, हिंदी किंवा मराठी. किंवा गाणं जर असलं एखादं तर हिंदी आहे का मराठी, मराठी असलं तर मराठी सॉन्ग आणि हिंदी असलं तर हिंदी सॉन्ग, म्हणजे अशा प्रकारे ते टाकत जायचं. आता कंटेंट म्हणजे तुम्हाला कोणते शब्द कोणत्या विषयावर आहे, असे बरेच काही विषय आहेत. ते तुम्ही हळूहळू जसं जसं तुम्ही पुढं जाल ना तसं तसं तुम्हाला ते सर्व विषय आहेत ना ते समजत जाणार आहेत. आता याच्यामध्ये आणखीन कसं आहे, तुमचे व्ह्यूज ज्या वेळेस वाढतात ना, त्या सुरुवातीला वाढतात, परत नंतर आणखीन कमी होतात. आणि सबस्क्रायबरचंही तसंच होतं, सुरुवातीला वाढतात, परत आणखीन कमी होतात. म्हणजे ते कमी जास्त होत जातं. कमी जास्त जरी झालं तरी आपण लगेच नाराज व्हायचं नाही, की असं समजायचे नाही की माझे व्हिडिओज खराब असतात किंवा मला जमत नाहीत त्यामुळं व्ह्यूजही कमी येतात आणि सबस्क्रायबर बी कमी होत चाललेत, व्ह्यूजही कमी होत चाललेत, असं काहीही नसतं. ते का होतं माहिती आहे का, जोपर्यंत आपण पूर्ण काही यूट्यूबमधलं शिकत नाही तोपर्यंत यूट्यूब आपले व्हिडिओ पुढं पाठवत नाही. काय, ज्यावेळेस आपण जेवढं त्याच्यामधलं जास्तीत जास्त शिकू त्यावेळेस हळूहळू आपले हे ना पुढं व्हिडिओ जातात आणि आपले व्ह्यूज वाढत जातात आणि सबस्क्रायबरही वाढत जातात आपले. सुरुवातीला 20 येतात, मग थांबतात, मग 30, मग 50, 100, 500, 1000, 1500, 2000, मग 1-2 व्हिडिओ असे 500च्या पुढंही गेले ना की समजायचं व्हायरल व्हायला जात, म्हणजे हळूहळू पुढं जात आहेत. बघा, तुमचे 500 हो, 200 हो, 100 हो, 20 हो, 30 हो, पण मनाने होतील ते. यूट्यूब ज्या मार्गाने पुढं पाठवेल ते खरे व्ह्यूज आहेत. आणि ते असं की तुम्ही नाराज व्हायचं नाही की 30च आले, 50च आले, 40च आले. तुम्ही एकच करायचं की रोज तुमचे व्हिडिओ आहेत ना टाकत जायचं. रोज टाका, डेली टाका तुमचे व्हिडिओ. शॉर्ट टाका, लॉंग टाका, एक फोटो टाका, काहीही टाका, पण दररोज टाका. मीही तसेच करत होते, दररोज व्हिडिओ टाकत होते. दररोज व्हिडिओ टाकल्याने काय होतं, आता समजा तुमचा व्हिडिओ माझ्याकडे येतो, तर मी एक तुमचं कस्टमर झालं, बरोबर. मग तुमचे व्हिडिओ आले की मी त्याला लाईक करणार, सबस्क्राईब करणार, जे काय तुम्हाला कमेंट द्यायची असेल ते कमेंट देणं, म्हणजे आपला एक ग्रुप तयार होतो. ज्यावेळेस आपण रोज व्हिडिओ टाकतो ना त्यावेळेस एक आपला ग्रुप तयार होतो. आणि त्या ग्रुपला आपण जेवढाही ग्रुप 100 जणांचा असो, 200 जणांचा असो, 500 जणांचा असो, 50 जणांचा असो, जो काय आहे तो आपला ग्रुप तयार होतो आणि त्या ग्रुपला आपले रोज व्हिडिओ जात राहतात. जेणेकरून मग हळूहळू आपला ग्रुप वाढत जातो आणि आपले व्ह्यूज वाढत जातात आणि सबस्क्राईब बी हळूहळू येत राहतात. सांगण्याचा उद्देश म्हणजे जरी सबस्क्रायबर कमी झाले, जास्त झाले तरी नाराज व्हायचं नाही. प्रत्येक जणाला तसंच होतं. व्हिडिओ आपण खूप चांगले बनवत असतो आणि बनवतो. काय, व्हिडिओ बनवण्याबद्दल असं आपल्याला वाटतं की आपले व्हिडिओ नाही चालणार किंवा चालतच नाही त्यामुळं पुढं जात नाहीत, असं नाही. आपण त्याच्यामधली पूर्ण माहिती आपल्याला यूट्यूबची मिळण्यासाठी आपले व्हिडिओ हळूहळू पुढं चाललेले असतात. त्यामुळं माझं एकच सांगणं आहे की ज्यावेळेस आपण व्हिडिओ टाकतो ना त्यावेळेस आपण रोज व्हिडिओ टाकायचं, फक्त त्याच्यातनं नवीन शिकायला बघायचं. काय, नवीन गोष्टी त्याच्यातनं शिकायला आपण बघायच्या, की आपण जेणेकरून आज हा व्हिडिओ टाकला, ह्याला 2 लाईक, 4 लाईक, 5 लाईक जास्त आल्या, तर कशामुळं आल्या, आज कशाबद्दल व्हिडिओ होता, उद्या पण त्या स्टाईलचा व्हिडिओ करायचा. आणि मग आपण हॅशटॅग वगैरे ते व्यवस्थित लावले, टॅग वगैरे केलं. भरपूर अशा गोष्टी आहेत की आपण ते जेवढं शिकू तेवढं कमीच आहे आणि ते तुम्हाला शिकायला मिळणार आहे. बघा, सांगण्यापेक्षा तुम्ही जेवढा अनुभव घ्याल ना तेवढं तुम्हाला बरोबर सगळं काय जमतं. आपण नाराज व्हायचं नाही फक्त.
मला काहीच जमत नाही म्हणून नाराज व्हायचं नाही. मलाही तसंच झालं होतं. मला वाटत होतं की काही जमणार नाही, पण जमतं हळूहळू सर्व काही जमतं आणि पुढं पुढं आपण जात राहतो. आता माझेही 500च्या पुढं सबस्क्रायबर झालेले आहेत, पण माझे थोडेसे लेट झालेले आहेत. माझे लाँग व्हिडिओ आहेत, मोठे व्हिडिओ आहेत, छोटे पण तेवढेच आहे. माझं मोटिवेशनचा विषय आहे. आणि त्याच्यातनं मला बघा कसं आपण जेवढं इमानदारीने यूट्यूबला काम करू, जेवढं यूट्यूबवर हां तेवढे आपले पुढं 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 व्हिडिओ जात राहतात काय. त्यामुळं आहे ना, तुम्ही सतत यूट्यूबवर व्हिडिओ टाकत राहा. रोज कष्ट घ्या, कष्ट केल्याशिवाय काहीच नाही. कष्ट घ्या, तुमच्यात आपोआप सुधारणा होईल. हां, नमस्कार.